राज्यातील महिलांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितजी पवार आणि एकनाथजी शिंदे यांचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता अवघ्या काही कालावधीमध्ये राज्यातील महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। तर मग आता कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत, तसेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता किती रुपयांचा असेल आणि तुमच्या बँक खात्यावरती हप्ता केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे, सविस्तर अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध झाली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात। तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना 21 रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते। त्यामुळे आता योजनेमध्ये महिला 21 रुपये मिळण्याची वाट पाहत आहेत। सध्या जर पाहायला गेलं तर आता कोणत्या महिलांच्या खात्यावरती यापुढील म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात। तर लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये न बसलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी कोणत्याही इतर योजनेचा लाभ घेत नसावा। तसेच महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी। त्याचबरोबर महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। त्याचबरोबर महिला सरकारी विभागामध्ये कार्यरत नसावी। अशाच पात्रतेमध्ये बसणाऱ्या महिलांच्याच खात्यावरती आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। तसेच शासनाच्या नियमानुसार एका लाभार्थ्याला एकाच वेळी 2 योजनांचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे जर एखादी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल आणि त्याच वेळी ती संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेचाही लाभ घेत असेल तर तिची यापैकी एकाच योजनेचे अनुदान बंद होणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता 25 जानेवारी रोजी जमा झाला आहे। परंतु या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना फेब्रुवारी महिन्यापासून लाडकी बहीण योजनेची रक्कम ही मिळणे बंद होण्याची शक्यता आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील महिलांना फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यानुसार आता लवकरच राज्यातील महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेमध्ये अर्थसंकल्पानंतर महिलांना 21 रुपये दिले जाणार असल्याचे सध्या सांगितले जात आहे। राज्य सरकारच्या अर्थसंकल्पानंतर हे पैसे मिळू शकतात। 1 फेब्रुवारी रोजी देशाचे अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्यामुळे सध्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तरी 21 रुपये मिळणार नाहीत, म्हणजेच की आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा 1,500 रुपयांचाच जमा होणार आहे। सध्या जर विचार केला तर आता लाडकी बहीण योजनेबाबतचा निर्णय हा राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये होऊ शकतो। राज्याचे अर्थसंकल्प हे मार्च महिन्यामध्ये होणार आहे। या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे अजित पवार महिलांना 21 रुपये देण्याची घोषणा करू शकतात। त्यानुसार आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा 1,500 रुपयांचाच राज्यातील महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तसेच आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याकरिता राज्य सरकारने तरतूद केल्यानंतरच हा हप्ता आता महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तसेच आलेल्या माहितीनुसार आता म्हणजेच की आता मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प असल्यामुळे लवकरच हा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो। म्हणजेच की आता येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये हे जमा होणार आहे। त्याचबरोबर आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। त्याकरिता तुम्हाला खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।